अधिक मासात घरी कोणकोणत्या सेवा कराव्यात? अधिक मासात फक्त 10 मिनिटं रोज घरात या सेवा करा. अधिक मासात घरी कोणत्या कोणत्या सेवा कराव्या? नमस्कार मित्रांनो, अतिशय पुण्यदायी आणि दुर्मिळ असा महिना म्हणजे अधिक मास. हा महिना स्वतः भगवान श्रीहरी विष्णू यांना अर्पण केलेला मानला जातो. या काळात केलेली छोटीशी सेवासुद्धा अनेक पटीने फळ देते असे शास्त्र सांगते. अधिक मासात आपण जी पण काही सेवा करू याचं आपल्याला अधिकाधिक पुण्य फळ प्राप्त होत असतं. आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत अधिक मासात घर बसल्या कोणत्या कोणत्या सेवा केल्याने मोठे पुण्य प्राप्त होऊ शकते. 1. रोज संध्याकाळी दीपदान करावे. दररोज संध्याकाळी तुळशीसमोर किंवा देवघरात तुपाचा किंवा तेलाचा दिवा लावावा. ही सेवा घरातील नकारात्मकता दूर करून घरात सुख शांती वाढवते. 2. तुळशीची सेवा. तुळशीला पाणी घालावे, प्रदक्षिणा घालावी आणि नमस्कार करावा. तुळस ही लक्ष्मी स्वरूप मानली जाते. संपूर्ण अधिक महिना आपण तुळशीची रोज पूजा करावी. 3. विष्णू सहस्रनाम किंवा नामस्मरण. दररोज या अधिक महिन्यामध्ये आपण 5 ते 10 मिनिटे विष्णू सहस्रनाम या स्तोत्राचं पठण करायचं आहे. ओम नमो भगवते हा मंत्र वाचायचा आहे किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करायचा आहे. याने मन शांत होते आणि चित्त स्थिर राहते. 4. अन्नदान किंवा पक्ष्यांना दाणे. बघा आता यापैकी तुम्ही कुठल्याही सेवा या करू शकतात. दररोज तुम्हाला पक्ष्यांना दाणे टाकायचे आहेत. गाईला भाकरी किंवा हिरवा चारा खाऊ घाला. शक्य असल्यास गरजूंना अन्नदान करा. अन्नदान हे सर्वश्रेष्ठ दान मानले जाते. त्यामुळे तुम्ही एखाद्या मंदिरात गरजूंना यथाशक्तीने अन्नदान करू शकतात. 5. देवघर आणि घर स्वच्छ ठेवणे. देवघर दररोज स्वच्छ पुसा. स्वच्छता हीच सेवा आहे. याने सकारात्मक ऊर्जा वाढते. 6. पिवळी फुले अर्पण करा. बघा हा महिना श्रीहरी भगवान विष्णू यांना समर्पित आहे आणि त्यांना पिवळी फुले अतिशय प्रिय आहे. त्यामुळे पिवळी फुले श्रीहरी भगवान विष्णू अतिशय प्रिय असल्यामुळे दररोज पिवळी फुले तुम्हाला अर्पण करायची आहे. आपल्या देवघरात असलेल्या बाळकृष्णाच्या मूर्तीला देखील तुम्ही ही पिवळी फुले अर्पण करू शकतात. 7. पितरांसाठी प्रार्थना. आता ह्या अधिक मासामध्ये अधिकाधिक पुण्य प्राप्त करण्यासाठी सकाळी अंघोळीनंतर पितरांना मनोभावे नमस्कार करा आणि त्यांच्या स्मरणार्थ प्रार्थना करा. घरात आशीर्वादाचे वातावरण तयार होते. 8. शांतता आणि संयम पाळणे. अधिक मासात वाद टाळावे, खोटे बोलू नये आणि शक्य तितके शांत राहावे. या महिन्यात जास्तीत जास्त मौन पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. ही सुद्धा एक सर्वात मोठी सेवा आहे. तुम्ही खूप मोठमोठ्या पूजा अर्चा नाही केल्या तरी चालेल, परंतु केवळ हे छोटे छोटे नियम पाळून आपण अधिक महिन्याचं पुण्य प्राप्त करू शकतो. तुम्हाला अधिक मासात मोठी मोठी पूजा करण्याची गरज नाही. या छोट्या सेवाच तुम्हाला मोठे फळ देतात. नियमितता आणि श्रद्धा हेच सर्वात महत्त्वाचं. जर ही माहिती उपयुक्त वाटली तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनेल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.